अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, या नवीन वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल व्हावा असं तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल, तुम्हाला सतत अपयश येत असेल, शत्रुभय असेल, खूप चिडचिड होत असेल, घरात आजारपण असेल, दुःख, संकट, आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, नकारात्मकता जाणवत असेल आणि स्वामींची कृपा व्हावी असं वाटत असेल, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन वर्षामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण म्हणजेच पाठ आपल्याला या वर्षभरामध्ये का करावं आणि कसं करावं, तर ही सेवा तुमचं नशीब कसं बदलते. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अमृतासमान आहे. स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय, तर स्वामी चरित्र सारामृत म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं दिव्य चरित्र. ते फक्त वाचण्यासाठी नाही, तर ते अनुभवण्यासाठी आहे. या ग्रंथाचे पठण केल्याने आपल्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. आयुष्यात येऊन एकदा तरी तुम्ही या ग्रंथाचे पठण आवर्जून करा. स्वामी भक्त असाल तर प्रत्येकाच्या घरात हा दिव्य ग्रंथ असायलाच पाहिजे. परमपूज्य गुरु माऊली नेहमी सांगतात की नित्यसेवा रोज झालीच पाहिजे. जो सेवेकरी आहे त्याने नित्यसेवा ही करावीच. हा ग्रंथ म्हणजे संकटामध्ये आधार देणारा दिवा आहे. स्वामी चरित्र सारामृताचे नियमित पारायण केल्याने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. म्हणून आपल्याला हे पारायण करायचं आहे. तर बरेचसे लोक 11 पाठ करतात, तर कोणी 21 पाठ करतात, पारायण करतात, 51, 108 पारायण करतात. पण स्वामी सांगतात, जो सेवेत सातत्य ठेवतो त्याला मी पूर्ण फळ देतो. या ग्रंथाच्या पठणाने मन स्थिर होतं, शांत होतं, घरातील नकारात्मकता कमी होते, आत्मविश्वास वाढतो. तर आता ही सेवा कधी सुरू करावी आणि कशी करावी, तर बघा, तुम्ही येत्या गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करू शकतात किंवा लगेच तुमच्या मनात आलं की तुमची इच्छा झाली की नाही मला सेवा करायचीच आहे, तर तुम्ही उद्यापासून या सेवेला, या पारायणाला सुरुवात करू शकतात. नवीन वर्षात मनामध्ये निश्चय करा की स्वामी राया, मी या वर्षभरामध्ये जास्तीत जास्त स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करेन असं स्वामींना सांगा. या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. पारायण करायला 1 तास लागतो. नवीन स्वामी भक्त असतील तर त्यांना 1.5 तास लागेल किंवा 1.25 तास लागेल. एक पाठ म्हणजे एक पारायण तुम्ही संकल्पयुक्त करत असाल 51, 108 किंवा 21, तर तुम्ही एक पाठ सकाळी आणि एक पाठ संध्याकाळी करू शकतात. असे तुम्ही 11, 21, 51, 108 पारायणाचा संकल्प करू शकतात. सेवा करण्यापूर्वी तुम्हाला शक्य झालं तर स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जा. स्वामींना त्रिवार मुजरा करा. जो भक्त स्वामींना मुजरा करतो तो भक्त स्वामींना अतिशय जवळचा असतो. जो स्वामींच्या समोर झुकतो त्याला कधीही दुसऱ्यापुढे झुकायची वेळ येत नाही. ज्या वेळेस आपण स्वामींना मुजरा करण्यासाठी खाली झुकतो त्यावेळी आपली किंमत अधिक होते, म्हणजे वाढत जाते. म्हणून म्हटलं जातं की जो स्वामींपुढे झुकतो त्याला इतर कोणापुढे झुकण्याची वेळ स्वामी येऊ देत नाहीत. म्हणून स्वामींच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे आणि घरून जाताना सोबत नारळ, खडीसाखर, फुलं, अगरबत्ती घेऊन जा. तिथे स्वामींना अर्पण करा आणि स्वामींना प्रार्थना करा, हे स्वामी राया, मी 11, 21, 51, 108 किंवा 7, 5, 3 तुम्ही जी काही पारायण कराल, स्वामी चरित्र सारामृताचे पाठ कराल ते बोला आणि तुमची इच्छा, मनोकामना जी काही असेल ती बोला आणि स्वामींना प्रार्थना करा आणि घरी या. नंतर दुसऱ्या दिवशीपासून सेवा सुरू करा. त्यासाठी तुम्हाला नित्यसेवा, स्तोत्रमंत्र ही पोथी आणि स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ हवा आहे. तर ते तुमच्याकडे नसतील तर ते केंद्रामधून घ्या. ठीक आहे. आता सेवेला सुरुवात कराल त्या दिवशी शक्य असल्यास सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा प्रयत्न करा. कारण माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी ज्यावेळेस ही सेवा करते, 11, 21, 51 स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करते, त्यावेळेस ब्रह्ममुहूर्तावर पहिला सकाळचा पाठ माझा पठण होतो. खूप छान वाटतं सकाळच्या सेवेला. मन खूप उत्साही असतं, आनंदी असतं. बघा, आपण जेव्हा शाळेत जायचो तेव्हा आपले सर सांगायचे सकाळी केलेल्या अभ्यासाचे महत्त्व. जेव्हा आपण सकाळी अभ्यासाला बसतो तेव्हा आपलं डोकं, आपला मेंदू फ्रेश असतो, डोक्यात विचार येत नाहीत आणि रात्री अभ्यासाला बसलो की दिवसभरात झालेल्या गोष्टी डोक्यात टिक टिक करत समोर येतात. मग एकाग्रता राहत नाही. म्हणून पहाटे ब्रह्ममुहूर्ताला एवढे महत्त्व आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. खूप छान वाटतं सकाळच्या सेवेला. आणि दुसरा पाठ संध्याकाळी प्रदोष काळात पठण करावा. तुम्ही जर 51 पाठाचा संकल्प केला, 21 पाठाचा संकल्प केला, तर तुम्ही एक पाठ सकाळी किंवा एक पाठ संध्याकाळी असा पठण करू शकतात.
नंतर आता सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून झाल्यानंतर तुळशीची पूजा करा, ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात कराल त्या दिवशी. नंतर काय करायचं, तुम्हाला चमचाभर कच्चं दूध घ्या, त्यात चिमूटभर हळद घालून तुळशीला अर्पण करा. याने काय होतं, आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारते, पैशाच्या समस्या सुटतात. नंतर सूर्यदेवाला आवर्जून अर्घ्य द्या. सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. त्यानंतर तुमची रोजची देवपूजा करून घ्या आणि स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेकासाठी बाजूला तांबणामध्ये ठेवा. आता सर्वप्रथम तुम्हाला सेवेचा संकल्प करायचा आहे. हातामध्ये थोडं पाणी घ्या, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं घ्या आणि तुमचं नाव, गोत्र बोला आणि तुम्ही किती पाठ करणार आहात ते बोला. 11, 21, 51, 108, 5, 3, 7 तुम्हाला जे काही पाठ करायचे आहेत ते बोला. स्वामी महाराजांना प्रार्थना करा, हे स्वामी माऊली, माझ्याकडून ही सेवा कोणतेही विघ्न अडथळा न येता करून घ्या आणि हातातील पाणी एका प्लेटमध्ये सोडून द्या. संकल्प झाला करून. नंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करत किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक करा आणि हे तीर्थघरातील सर्व सदस्यांना तीर्थ स्वरूपी प्यायला द्या. नंतर स्वामींना प्रार्थना करा. तर प्रार्थना कशी करायची, हे स्वामी माऊली, माझ्या बुद्धीने नाही माझ्या वाचनाने नाही तर तुमच्या कृपेने हे पारायण पूर्ण हो. माझ्याकडून काही चूक झाली तर मला क्षमा करावी, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आता पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला श्री स्वामी स्तवन नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे, ते पठण करायचं. नंतर पारायणाला सुरुवात करायची. पारायण पूर्ण झाल्यानंतर 11 माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला करायचा आहे. नंतर 11 वेळेस तारक मंत्र आवर्जून म्हणा. तारक मंत्र म्हणजे भक्ताला तारून नेणारा. नंतर स्वामींची आरती करून नैवेद्य दाखवा. दूध, साखर, केळी किंवा खडी साखर जो जमेल तो नैवेद्य दाखवा. सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना मुजरा करायचा आहे. बघा, नैवेद्य तुम्ही आरती झाल्या लगेच दूध, साखर, केळी, खडी साखर तुम्ही जो जमेल तो दाखवा. नंतर जेवणाच्या वेळेस तुम्हाला जो सात्विक जेवण तुमच्या घरात बनेल, सात्विक भोजन, त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. भाजी, वरण, भात, चपाती असा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. नंतर स्वामींना सेवा करण्यापूर्वी स्वामींना मुजरा करायचा आहे आणि सेवा झाल्यानंतर पुन्हा स्वामींना मुजरा करायचा आहे, हे लक्षात ठेवा. हे झाले आपले संपूर्ण पारायण. संकल्पयुक्त पाठ कसे करावेत, त्यासोबत तुम्ही खूप प्रभावी अशी नित्य सेवासुद्धा करायची आहे. रोज स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय रोज तुम्हाला वाचायचे आहेत. खूप प्रभावी सेवा आहे. या सेवेने आपलं नशीब बदलतं. का वाचतात हे 3 अध्याय, तर पहिला अध्याय असतो भूतकाळासाठी, दुसरा अध्याय असतो वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय असतो भविष्य काळासाठी. म्हणून हे 3 अध्याय नियमित पठण करावेत. असे आपले 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं. नंतर 8व्या दिवसापासून पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणाला सुरुवात करायची. तर नित्यसेवा नियमित करा. नित्यसेवेने आपलं नशीब बदलतं. फक्त सेवेचा हा नियम नक्की लक्षात ठेवा की सेवेची वेळ, संकल्पयुक्त पारायण करताना सेवेची वेळ ही एकच ठेवा. आज सकाळी केलं, उद्या दुपारी केलं, परवा संध्याकाळी केलं असं करू नका. सेवेची वेळ बदलू नका. तर हळूहळू ती स्वामींच्या भेटीची वेळ होते. म्हणून सेवेची जी वेळ असते ती वेळ बदलू नका. दुसरा नियम म्हणजे संकल्पयुक्त पारायण सुरू असताना कडकडीत मांसाहार वर्ज्य राहील. परान्न चुकूनही घेऊ नका. ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. ठीक आहे. आता पारायण करत असताना बरेचसे अनुभव येतात. असे खूप स्वामी भक्तांचे अनुभव आहेत. ते कसे, तर एखादी अडचण आपोआप सुटेल, तुम्हाला योग्य व्यक्ती भेटेल, तुमचे खूप दिवसाचे रगडलेले काम आहे होतच नाही, स्वामी कोणाच्या तरी रूपात येऊन ते रगडलेले काम पूर्ण करतील. आजारपण असेल, संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत असतील, ती इच्छा पूर्ण होईल. असा काही ना काहीतरी अनुभव नक्की येईल. स्वामी कधीही वाजागाजा करत नाहीत. ही सेवा करत असताना सेवा होईपर्यंत सेवा गुप्त ठेवा. वाजागाजा करू नका. स्वामींना नम्र भक्त आवडतो. मी खूप मोठी सेवेकरी आहे, मी खूप मोठी स्वामी भक्त आहे असा अहंकार मनामध्ये येऊ देऊ नका. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण पाठ या वर्षामध्ये संकल्प करून करायचे आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, जास्तीत जास्त पारायण पूर्ण करा आणि प्रचिती तुम्ही स्वतः अनुभवा. पारायणाची सांगता कशी करावी, तर हीच सेवा करून गोडाचा नैवेद्य दाखवा, स्वामींची आरती करा, स्वामींना त्रिवार मुजरा करा आणि स्वामींसमोर नतमस्तक व्हा आणि बोला, स्वामी मला पारायण करून खूप समाधान मिळालं, मन शांत झालं, तुमचं सानिध्य मला मिळालं. स्वामी आई
आपलं माई लेकराचं नातं अजून घट्ट झालं. स्वामी, तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर असू देत आणि माझ्याकडून सदैव तुमची ही सेवा घडू देत. तर मैत्रिणींनो, आवर्जून करा ही सेवा. माझ्या दादांनो, जॉब लागावा म्हणून ही सेवा नक्की करा. जॉबमध्ये काही अडचणी येत असतील, जॉब लागत नसेल, तर ही सेवा तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की अनुभव येईल. ही सेवा केल्याने संकटातून योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. स्वामी या संकटातून आपल्याला हात धरून बाहेर काढतात. म्हणून ही सेवा आवर्जून करा. तर चला मग, झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. स्वामी सेवेत या, स्वामी सेवा करा, आयुष्याचं सोनं करून घ्या. व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.